जिल्हा परिषद अखत्यारीत येणाऱ्या सर्व कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली बसवून अनुपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद करून 1 दिवसाचा पगार कपात करण्याबाबतची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ पवार, गंगापूर सह संपर्क प्रमुख पांडुरंग गायकवाड यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली असता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आश्वासित केले की तुम्ही तक्रार द्या, मी आजच बायोमेट्रिक प्रणाली हजेरी तात्काळ सुरुवात करून या महिन्याचा पगार बायोमेट्रिक प्रणाली हजेरीप्रमाणेच निघेल व प्रत्येक कार्यालयाकडून बायोमेट्रिक प्रणाली सुरू केल्याची दिनांक वार यांची रीतसर माहिती देण्यात येईल। सर्वप्रथम मी माझा परिचय देऊ इच्छितो। माझं नाव पांडुरंग विष्णू गायकवाड, माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचा गंगापूर तालुकाचा संपर्क प्रमुख आहे। आज सकाळी जी काही घटना घडली आहे, जो काही प्रकार आज जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात घडलाय तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे। महाराष्ट्र शासनाने विविध परिपत्रक जारी केलेले आहेत कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः कर्मचाऱ्यांसाठी। त्यांनी आपला जो आय कार्ड आहे ते दर्शनी भागावर लावलं पाहिजे, 5 दिवसाच्या आठवड्यात वेळेवरती कामावरती हजर राहायला पाहिजे आणि असे विविध जे शासन निर्णय काढलेले आहेत त्याची ते पूर्ण शासन निर्णय आज जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या कर्मचाऱ्यांनी पायदळी तुडवलेले आहेत। असा निंदनीय प्रकार आज आम्हाला निदर्शनात आला की महिला याच्या शिक्षण विभागाला जेव्हा आम्ही सकाळी 9:45 पोहोचलो, कर्मचाऱ्याचा वेळ 9:45 होता, 10:15 पर्यंत एकही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, तोडक कर्मचारी होते। ती अवस्था पाहिली असती तर अक्षरशः त्यावेळेस जर शिवसोबत असेल तर सस्पेंड करून टाकलं असतं सर्वांना, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली। त्यानंतर आम्ही ताबडतोब तिथलं फेसबुक लाईव्ह केल्याच्या नंतर आम्ही मुख्य इमारत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यालय या ठिकाणी आलो। त्या ठिकाणी ही अक्षरशः तीच परिस्थिती, म्हणजे सर्व सागवा गोंधळ ह्या जिल्हा परिषदेमध्ये चाललेला आहे। ते म्हणतात ना, आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं, हा प्रकार जिल्हा परिषदेमध्ये चालला। शासन यावर काय करणार नाही सर। आता ज्यावेळेस आम्ही सकाळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी घोरपडे साहेबांच्या कॅबिन मध्ये पोहोचलो तर त्यांनी आम्हाला एक अर्धा तास तात्काळात ठेवलं। त्याच्यानंतर त्यांचे काही कर्मचारी जमा झाले। जर उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यावरती जवळ ते उर्मटपणात वागून म्हणतात की यांच्यावर गुन्हे दाखल करा, यांनी आमचा हरेसमेंट केली, कामात अडथळा आणला, आणि ऍक्च्युली आमच्याकडे पुरावे होते की आम्ही कुठल्याही प्रकारचा कामात अडथळा आणला नव्हता। उलट यांनीच शिवसमोर इतकी मस्तवणी यांची म्हणजे हे झाली हिंमत की त्यांनी काम बंद करून, हेच ऑलरेडी 11:30ला हजर झाले, काम बंद करून हे सर्व शिवसाहेबांच्या कॅबिन समोर आले आणि एका मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दर्जाच्या माणसाच्या पाठीमागे हे लोक बाहेर येतात, म्हणजे किती यांची हिंमत वाढलेली। आम्ही विशेषतः हा जो मुद्दा आज घडलेला आहे, हे काम बंद करून जे बाहेर आलते यांची शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी आजच आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना मेल पाठवलेला आहे आणि त्याची एक प्रति आयुक्ताला पण आम्ही सादर केलेली आहे।